आणि जगामध्ये भारतच असा एक देश आहे ज्याच्याकडे वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, पुरुष अंडर 19 वर्ल्ड कप आणि महिला अंडर 19 वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला कटवलाय. एक धावेर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय एक. आता मात्र संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खोललेलं आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय एक धाव. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय जनार्दन. अहो, काय चेंडू टाकतोय. आपल्या भातातले ब्रह्मास्त्र. धावसंख्या होताना पाहतो 2-3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. आगली वेगळी बॅटिंग करावी लागणार आहे स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. बॅक हॉला टाकला चेंडू जातो मिड ऑफच्या दिशेने. एक धाव समाधान दुसऱ्या धावेसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भाग मिल्का भाग. चांगली रनिंग. विराट कोहली के बैट पर MRF का जो लोगो लगा हुआ है उसके लिए टाइगर निर्माता कंपनी MRF ने 100 करोड एवढा मोठा करार केला. मित्रांनो, प्रत्येक जण करार करत असतो कारण का पहिल्यांदा लिहिलेला स्टार इंडिया, नंतर लिहिलं ओप्पो इंडिया भारतीय जर्सीवर. ओप्पो ही जी चायनीज कंपनी किती मोठा करार केला असेल. 1079 करोड रुपये एवढा मोठा करार केलेला आहे. आता मात्र स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या होताना आपण पाहतोय 5 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 5 धावा होताना नक्कीच आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 धावा. जनार्दन यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटेल. फुल टॉस चेंडू. चांगला समाचार घेतलाय परंतु चांगली व्यूहरचना तयार केली गेली होती. जर खेळाडू थोडा मागे असला तर नक्कीच 2 धावा आल्या असत्या. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 6. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण फॉरेनचे लोक इंडियात येऊन ताजमहल सोबत सेल्फी घेतात आणि इंडियनवाले त्यांच्या बायकांसोबत. अशी अवस्था झाली कारण 6 चेंडू आणि 6 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. कायम लक्षात ठेवा, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे राहाल तर गर्दीत सुद्धा उठून दिसाल. त्यामुळे इतरांपेक्षा मात्र तुम्हाला वेगळे राहावं लागेल. इतिहास टकराने वालों को लिखा जाता है. आणि एक क्रिकेट प्रेमी आहे सर, पद्माकर सर, क्रिकेट वेडा आहे. त्या क्रिकेट वेड्याने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. तो क्रिकेट प्रेमी म्हणतोय घालीन लोटांगण वंदीन चरण. तो क्रिकेट प्रेमी काय म्हणतोय? घालीन लोटांगण वंदीन चरण, डोल्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावणी आनंदे पूजिन, भावे ओवाळी तो सचिन नामा. तुम्ही हो ब्रॅडमन बॉर्डर, तुम्ही हो लारा गावस्कर, तुम्ही हो फलंदाज गोलंदाज, तुम्ही हो शतरक्षक ऑलराउंडर, तुम्ही हो हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर 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 हरे हरे. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, काय पंच केलाय, काय मारलाय फटका. सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून आणि चौकार मारलाय वाकून. अप्रतिम चौवा. फील्ड करायची होती, व्यूहरचना चुकीची ठरली, परंतु गॅप मात्र नक्कीच चांगला काढलेला होता. आणि वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे 6 वेळा सर्वात जास्त धावा नक्कीच वेस्ट इंडिज विरुद्ध जेव्हा डिसेंबर मध्ये 2011 मध्ये जो सामना रंगला होता, 418 धावा 5 बाद झाल्या होत्या. नंतर नक्कीच श्रीलंका मध्ये डिसेंबर मध्ये 2009 मध्ये तो सामना होता, तेव्हा मात्र 414 धावा 7 बाद अशी धावसंख्या झाली होती. नंतर बर्मुडा, आपण ती मॅच पाहिली वर्ल्ड कपची, मार्च 2007 ची वर्ल्ड कपची ती मॅच होती, तेव्हा मात्र इंडियाने मात्र नक्कीच 413 धावा बनवल्या होत्या. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड इंडियाच्या माध्यमातून. आता मात्र व्हाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी.
नंतर बांगलादेश विरुद्ध डिसेंबर मध्ये 2022 मध्ये 409 8 बाद 409 धावा बनवल्या होत्या. दक्षिण आफ्रिका विरुद्ध मात्र एक तो सुद्धा रेकॉर्ड आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ती मॅच झाली 2010 मध्ये, तेव्हा ते 401 धावा केल्या. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड, मोठी धावसंख्या आपल्या इंडियन भारतीय संघाने बनवलेली आहे मित्रांनो. आता मात्र डॉट गेन रनआउटची संधी आहे. काय घडलंय तेव्हा सांगतो, प्रयत्न करा, प्रयत्न करायचे, प्रयत्न करा, नक्कीच यशस्वी व्हाल. यशस्वी झाला तर घरचे खुश, नाही झाला तर शेजारचे खुश. तो कोणतरी खुश होणार आहेत. अपयशाने मात्र शेजारचे लय खुश होतात. जमाना आहे अँड्रॉइडचा मित्रांनो. हो आता मात्र बिंदी गेन डॉट चेंडू. कलियुग आहे इथे. भाव भावात राहिला नाही, गाव गावात राहिला नाही. पुण्यात सज्ज झालाय. हो काय स्टोर अटेम्प्ट केला. आता हा जातोय कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला. दूर 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 आणि बॉलरचा काढलाय दूर. धावसंख्या झाले 18. आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. आणि चिंतामणी मात्र आता रेंज मध्ये आलेला आहे. चिंतामणी नाम है, चिंतामणी. हो ॲक्वास मारण्याचा प्रयत्न. आता मात्र अवांतर धाव पंचाने दंडित केलेला आहे. धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 19 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो पुन्हा एकदा उडवलाय छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. काय स्ट्रोक अटेम्प्ट गेलाय. धावसंख्या होताना पाहतो 25 धावा 25. 1.5 चेंडू झालेले आहेत. गाव के सारे कुत्ते जब एक साथ भौंकने लगे तो समझ लीजिए सड़क से ऐसा कोई गुजर रहा है जिसका सब मिलकर भी कुछ बिगाड़ नहीं सकते. आणि जबरदस्त बॅटिंग करतोय चिंतामणी. हो अक्रॉस पुन्हा एकदा मिस आणि स्ट्रोक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 25. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 25. ब्रँड उन कपड़ों में नहीं होता जो आप पहनते हैं, ब्रँड आपके कॅरेक्टर में होता है. चांगलं कॅरेक्टर आहे. नक्की जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या संघासाठी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होताना पाहतो 25. धावसंख्या पाहतोय. नवीन बॉलर आहे रोशन आलाय. संघाचं नाव रोशन करायचं आहे. आयुष्यात नक्कीच कष्ट करा मित्रांनो. आयुष्यामध्ये कष्ट केल्यावर साऱ्या गोष्टी साध्य होतात. एकच गोष्ट स्पष्ट आहे, कष्ट जे आहे ना ते श्रेष्ठ आहे. पुण्याचा सज्ज झालाय रोशन. टाकला चेंडू आखून टप्प्याचा बॉल. बाईट टक शॉट ऑन द राईस. हवेमध्ये चेंडू आहे. धावसंख्या झाली 27 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आयुष्य म्हणजे एक अवघड परीक्षा असते. त्यामध्ये कॉफी करता येत नाही, कारण प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या असतात. त्यामध्ये कॉफी मात्र करता येत नाही. पुन्हा एकदा रोशन सज्ज झालाय. हो काय चेंडू टाकला, पण तो MS स्टाईल मध्ये कटवलेला ऑन द राईस. स्टेट ड्राईव्ह. रनआउटची संधी पकडायचा होता बॉल. संधी होती.
धावसंख्या झाली 29. आपण म्हणतो ना धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. तुम्हाला हिम्मत दाखवावी लागेल, कारण का पद्माकर सर आणि उदय सर यांना त्यांच्यामध्ये मात्र हिम्मत आहे, म्हणून इकडे मात्र त्यांना किंमत आहे. अहो काय कटवलाय. पद्माकर सरांचं स्वागत सुद्धा केलंय 4 धावेने. 33 धावसंख्या झाले 33. पंचगिरी सुद्धा चांगली करतायत. DRS क्रिकेटच्या मैदानामध्ये पंचांच्या मनात जेव्हा संशयात्मक निर्माण होतो तेव्हा DRS घेतला जातो. पंच मात्र चांगली कामगिरी करतायत. DRS, D म्हणजे डिसिजन, R म्हणजे रिव्ह्यू, S म्हणजे सिस्टीम. ओहो बैठक शॉट. हा मात्र झेल सोडलेला. आधीच धावायचं होतं. आधीच जर धावले असे तर आधीच आपल्याला एफर्ट द्यायचा आहे. धावसंख्या झाले 37 धावा, कारण का इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक पे सडक. धावसंख्या झाले 38. 2 ओव्हरच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 38. खिशात सर किती नोटा असल्या तरी नशिबाचा टॉस उडवण्यासाठी रुपयाच लागतो, आणि पैजण जरी सर सोन्याचे असले तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळ लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसते तर अस्तित्वावर मात्र किंमत ठरत असते. डॉन बी वायलेंट बी सायलेंट, आणि शय्येवर टायलेंट मात्र पाहिजे तुमचं. नवीन गोलंदाज भूषण पाटील. एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये ज्यांनी निर्माण केलं हा आमचा भूषण आहे. कोण कहते की बदाम खाने से अक्कल आती है, बदाम खाने से अक्कल नहीं आती, ठोकर लगने से अक्कल आती है. जेव्हा आपल्याला ठोकर लागते ना तेव्हा मात्र नक्कीच अक्कल येते. संघर्ष के पाठशाला में अनुशासन का निर्माण होना जरूरी है. क्रिकेटमध्ये ठसन पाहिजे. ठसन मात्र नक्कीच तुम्हाला ठेवावे लागेल. नक्कीच चिंतामणी दाखवलं होतं बल्लेबाजी करताना. पहिला टाकला समजला नाही, पण दुसऱ्या टाकला कसा ठोकला, कसला षटकार मारला त्यांनी, त्याचं मात्र प्रक्षेपण केलं होतं. प्रेक्षक वर्ग मायबावर वर्ग सुद्धा इथे आलेला आहे हे टुर्नामेंट पाहण्यासाठी. अहो पुन्हा एकदा दाखवलाय कसा ठोकला. दन दन कण कण करत चेंडू सी मा रे शा पार. धावसंख्या झाली 44. हवेमध्ये लाइटिंग, बॅटरने केली फायटिंग. काही षटकार मारलाय रवी. 26 धावसंख्येवर खेळतोय रवी लिंगाला. हे मोठं नाव आहे, आणि हा परफ्यूम डिलिव्हरी. रवी मात्र बाद झालेला आहे. काय आधीचा फटका मारला होता रवीने, डोक्याचा पारडा फेडणारा आणि या टुर्नामेंटचा दर्जा वाढवणारा षटकार मारला होता, परंतु आता मात्र रवीला बाद व्हावं लागलं. कारण तुम्हाला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळणार नाही. सगळ्या गोष्टी जर सहजासहजी मिळाल्या असत्या तर जगाला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. फलंदाज बाद होता नक्कीच आपण पाहतोय. जगामध्ये 2च खरे ज्योतिष आहेत, मनातलं जाणणारे आई आणि भविष्य घडवणारा बाप. जगातील 2च ज्योतिष आहेत. आणि श्रीलंका विरुद्ध सर्वात जास्त रन बनवणारा खेळाडू सचिन तेंडुलकर 5108.
विराट कोहली 3927, इंजमामुल हक 3824, युसुफ खान 3615, राहुल द्रविड 3170 अशी धावसंख्या श्रीलंका विरुद्ध बनवलेली आहे. फायनलला चेंडू ट्रॅव्हल होताना नक्कीच आपण पाहतोय. धावसंख्या झाले 45. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. कारण का श्रीमंताच्या घरातला कावला देखील मोर वाटतो आणि गरीबाचा घरचा भुकाळलेला पोरी चोर वाटतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय, बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय भूषण आणि पंचांकडे मोठी अपील. फलंदाज बॅक टू द पवेलियन, चांगली बॅटिंग करत आहे. OUT आउट. LBW आउट होता नक्कीच आपण पाहतोय. बॅटर चिंतामणी मात्र बाद होतोय. चिंता होती या खेळाडूची. जबरदस्त बॅटिंग करत होता आपल्या संघासाठी. सगळे माझे माझे म्हणून तो पळत होता. घरचे पण गेले घरी, शेवटी एकटाच झाला होता. अशा अवस्था नक्कीच पाहतोय. चिंतामणीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. चांगली बॅटिंग केली, टाळ्या वाजवा चिंतामणीसाठी. बांटणे का समय नहीं, लूटने का मौका है. हेच धाडस देव ठेवा, रन दे रे देवा. नो हलिंग नो डुलिंग, जास्त पॉंग पॉंग. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॉलर, काय चेंडू टाकला. चांगला वेग आहे. एक धाब्यात समाधान. धावसंख्या होताना पाहतोय 46. 111 हा आकडा नेल्सन आकडा म्हणून ओळखला जातो. 111 हा आकडा नेल्सन आकडा. आणि तो कसा नेल्सन आकडा आहे त्याची सुद्धा नक्कीच चर्चा होईल. ओ कटवलाय, धावायचंय. आणि काय घडणार, काय बिघडणार. फलंदाजाला बाद व्हावं लागतं. हमें तो अपनों ने लुटा. जे बाहेर खेळाडू आहेत ना, हमें तो अपनों ने लुटा. गौरव में कहा दमता, कष्ट भी वहां डुबी जहां पाणी कमता. आपल्या खेळाडूंच आपल्याला आउट केलेला आहे. जो सर झुकाने वाला आंखें दिखाने लगे और खंजर घुसाने वाला गले मिलाने लगे तो समझ जाना चक्रव्यूह रचा जा चुका है. धावसंख्या होताना पाहतोय 48 धावा बनवायचे आहेत. 47 धावा आहेत. 47 47 धावा आहेत. 48 धावा बनवायचे आहेत. माझी पण मॅच असेल असं काय विचारलं काय अंकल तुम्ही. अजून 2 मॅच आहेत. 28 धावा सावंत ठेवलेला आहे. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणीच याच्या प्रेमात पडलो, जो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. 3 दगडांचे स्टंप, लाकडी फली, प्लास्टिक बॉल या सर्वांचा जमवला लहानपणीच नेम. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ.
एकटप्पा आऊट, सरपटी नेट आऊट, हरल्यावर निराशा, जिंकल्यावर आनंद देणारा खेळ माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. हरल्यावर ओरडणारी, जिंकल्यावर डोक्यावर घेणारी, जीवाला जीव देणाऱ्या मित्रांचा याने जमवला मेल माझा पहिलं खेळ, पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आदर करा क्रिकेटचा. आदर करा त्या बॅटचा जिच्याने तुम्ही एक विनिंग साकारता आणि संघाला विजय प्रस्थापित करून देता. आदर करा त्या बॉलचा ज्याने तुम्ही विकेट कॅरी करता आणि तुमच्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे नेता. आदर करा त्या स्टंपचा जेव्हा तुम्ही मेगा फिनाले मॅच जिंकता तेव्हा तुम्ही त्या स्टंपला सेलिब्रेशनला त्या स्टंपला हातात घेता आणि आनंद व्यक्त करता. आदर करा त्या खेळपट्टीचा जेव्हा त्या खेळपट्टीने तुम्हाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. आदर करा त्या पंचांचा ज्याच्या निर्णयाने संपूर्ण सामना चालतो. आदर करा त्या गुणलेखकाचा ज्याच्याकडे मॅचच्या पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत सर्व काही डिटेल्स असते. आदर करा लाईव्ह टेलिकास्टचा ज्याच्यामुळे तुमचा खेळ 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला आहे. आदर करा त्या समालोचकाचा ज्याचा आवाज कानावर पडताच क्षणी तुमच्यामध्ये खेळण्याची नवीन ऊर्जा निर्माण होते. आदर करा त्या मैदानाचा ज्याने तुम्हाला वेगळे समाधान मिळते. आदर करा त्या क्रिकेटचा ज्याने तुम्हाला एक अभिमान, एक वेगळी शांतता आणि एक मनाला वेगळा आनंद मिळते. आदर करा त्या पाठीराख्यांचा जे तुम्हाला दिवसभर प्रोत्साहित करत असतात, ज्यांच्यामुळे तुमच्यामध्ये खेळण्याची चेतना निर्माण होत असते. ठेव त्याच्यात बॉक्स. 48 धावांचं आव्हान ठेवलं. फास्ट सामना खेळवायचा आहे, फास्ट सामना खेळवायचा आहे. मित्र मलका असावा पण जलका नसावा. मित्र टोचून बोलणारा असावा पण गद्दार नसावा. मित्र सोबत घेऊन चालणारा असावा पण पाठीमागे ओरडणारा नसावा. मित्र तोंडावर बोलणारा असावा पण पाठीमागे वाईट बोलणारा नसावा. मित्र एकच असावा पण खरा असावा. आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर विजय, नॉन स्ट्राईकला जनार्दन. बॉलिंग ट्रॅक वर आहे अभिमन्यू. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. छाप टाकलेली आहे स्पर्धेमध्ये. आजच्या सत्रामध्ये अभिमन्यू ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. हो पहिला चेंडू, काय चेंडू टाकला, पहिलाच डॉट, बिंदी गेन. 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. चांगलं धावसंख्या सेट केली गेलेली आहे. चांगली गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. ओहो, उडवलाय उडवलाय उडवलाय. फलंदाजाला मात्र परतावा लागला. बॅक टू द पवेलियन. काय स्ट्रोक खेळला, चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु उंची जास्त, लांबी कमी, हवेमध्ये जास्त वेळ बॉल राहिला. फलंदाजाला मात्र परतावा लागलं. नक्कीच आपण विजय पावलेची चर्चा करूया, कारण का खरोखर एक मोठं नाव कमावलेलं आहे. जिल्हा सांगली, तालुका 32, गाव मांगले. वारण्याच्या काठी बसलेला मांगले गाव. सर्वसामान्य घरातील मुलगा प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर महाराष्ट्र संघात समावेश करू शकतो हे कोणी दाखवलं आहे, तर त्याचं नाव आहे विजय पावले. ISPLच्या पहिल्या पर्वामध्ये बेस्ट प्लेयर सुद्धा राहिला आहे आणि आता मात्र माजी मुंबईचा कॅप्टन विजय पावले. जिल्हा सांगली, तालुका 32, गाव मांगले. चर्चा होईल व्यवसाय गटातील खेळाडूंची सुद्धा.
चेंडू झाले 2, धावसंख्या झाले 0. काय गोलंदाजी करतोय अभिमन्यू, आणि चेंडू सुद्धा अभिमन्यू आहे आणि बॉलर सुद्धा अभिमन्यू आहे. हो आता मात्र कटवलेला आहे, कटवला चेंडू 6 धावेसाठी. आता जोरदार प्रहार केलाय, अप्रतिम षटकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होताना पाहतोय 5 चेंडू 6 धावा असं समीकरण. आता मात्र बिंदी गेंद. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 चेंडू बाकी, 1 चेंडू बाकी. ओहो आता मात्र जातो चेंडू 1 धाव्यासाठी आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर. धावसंख्या झाले 7 धावा आणि एम एस धोनीचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे. निलेश पेवेकर सुद्धा जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. असिस्टंट ऑफ मॅनेजर मॅनफॉर्ड डोंबिवली मधून कॉमेंट्री पाहत आहेत, त्यांची सुद्धा नक्की चर्चा होईल. नक्कीच आपण एक मोठा प्लेयर याची चर्चा करूया. करण अंबाला, निलेश कैतीचेलू. करण अंबाला हरियाणा राज्यातील अंबाला शहरातील मूल गाव अभिषेक डलोर, परंतु टेनिस क्रिकेटने त्यांना करण अंबाला हे नाव दिलं. आणि आयएसपीएल मधला गेल्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू 27 लाखाला विकला गेला होता. ह्या वर्षी मात्र 22 लाखाला विकला गेलेला आहे. आणि 2 नंबरला मात्र आपण पाहतोय केतन मात्रे, बायकर मॅन. 37 बाईक ज्याच्या नावावरती आहेत आणि 6 4 व्हीलर. आणि आमच्या सागर पेवेकरनी सुद्धा एक 4 व्हीलर घेतलेली आहे, परंतु निलेश पेवेकर मात्र 4 व्हीलर घेऊ शकला नाही. त्याच्याकडे क्षमता आहे BMW घ्यायची. पुन्हा एकदा टाकला चेंडू. हो अक्रॉस मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू, बिंदी गेंद. जबरदस्त गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. माफ कर देना माँ, सपने तो निलेश पेवेकर के बड़े थे लेकिन रास्ते में अपने खडे थे. ओहो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी आटापिटा करतायत. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 8 धावा. नवरा बायकोचं नातं हे विठ्ठल रकुमी सारखं असावं. नवरा बायकोचं नातं हे विठ्ठल रकुमाई सारखं असावं. एकदा शब्द दिला तर 28 युगे सोबत असावं. तसं सुप्रिया वहिनी मात्र सोबत आहे. धावसंख्या होताना पाहतोय 8 धावा आणि गुणलेखक 8 धावा झाल्या. 8 9 धावा झाल्यात. 9 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. ओहो बॅकफुटला गेला पंच. अप्रतिम स्ट्रोक. जातोय गुदगुदाय कातवे. रन मिळालं 4. बेडा झाला पार. दमदार आमदार चौकार. धावसंख्या झाले 13. शराबी चाहे कितना भी अनपढ़ क्यों ना हो, क्वार्टर के 3 पैक ऐसे बनाता है जैसे किसी प्रयोगशाला का बहुत बड़ा साइंटिस्ट. असा स्ट्रोक आपण पाहिला बॅटरच्या माध्यमातून.
IPL मध्ये सर्वात जलद शतक करणारे टॉप फलंदाज क्रिस गेल 30 बॉल मध्ये शतक बनवलेलं आहे. युसुफ पठाण 37 चेंडू मध्ये शतक बनवलेलं आहे. डेव्हिड मिलर 38 बॉल मध्ये शतक बनवलेलं आहे. गिलक्रिस्ट 42 बॉल शतक आणि एबी डिव्हिलियर्स 43 बॉलमध्ये शतक बनवलेलं आहे. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड म्हणावा लागेल. हो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकार 8चा गोला. अंपायर देतील ते, आपण युट्यूब नाही. अंपायरचा निर्णय पंचा निर्णय अंतिम असेल. युट्यूब कडे नाही बघितलं जाणार, फक्त पंच हा स्पर्धा नियम आहे. धावसंख्या जाईल 19 धावा. 19 धावा दोन्ही पंचाने डिस्कस करायचंय. बाकी युट्यूब कडे काय त्याची जिम्मेदारी दिली जाणार नाही. धावसंख्या होताना पाहतोय 19 धावा. आकृतीपेक्षा कृती आवश्यक असते. 2 चेंडू बाकी आहेत. काय स्ट्रोक केला, क्रॅकिंग शॉट. बॉल हवेत ढगात लाइटिंग, बॉलने केली फाइटिंग. आता मात्र बिंदी गेंद, एक तेरी और एक मेरी. किसी भी मंदिर, मजार या चर्च के बाहर बैठा भिखारी इस बात का सबूत है कि अंदर सुनने वाला कोई नहीं. ओहो पंचांचा निर्णय अंतिम असेल. भाग्य के भरोसे रहोगे तो उम्र निकल जाएगी, मेहनत करोगे तो जिंदगी सवर जाएगी. धावसंख्या होताना पाहतोय 19. क्रिकेटची पहिली मॅच, पहिले वन डे ची मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 1971 मध्ये खेळली गेली. वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे भारतीय गोलंदाज जहीर खान 44 विकेट, श्रीनाथ 44 विकेट, मोहम्मद शमी 31 विकेट, अनिल कुंबळे 31 विकेट, कपिल देव निकस 28 विकेट. पुन्हा एकदा सज्ज झालाय रवी. ओहो काय स्ट्रोक खेळलाय. आता मात्र क्या छुटा, सपना टूटा, दिल लूटा, मुकद्दर टूटा और बल्लेबाज ने 2 रन को लूटा. धावसंख्या झाला 21. 21 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. निलेश पेमकर जोडले गेलेले आहेत. आणि काय त्यांची जोडी आहे, राम लखनची जोडी. नक्कीच आपण पाहतोय. बंधुप्रेम असावं मित्रांनो, भाऊ भावासोबत पाहिजे. आता मात्र व्हाईट चेंडू. एकता की शक्ति बघा काय है. निलेश कहते चलो, रावण जब मृत्युशैया पर था तो उसने श्री राम से एक बहुत ही अच्छी बात कही कि मैं तुमसे हर मामले में बड़ा हूं, उम्र में, बुद्धि में, बल में. मेरा कुटुंब भी तुमसे बड़ा है. मेरी लंका भी सोने की है. धन दौलत में भी मेरा राज्य तुमसे बड़ा है. इन सब के बाद भी मैं हार गया. जानते हो क्यों? क्योंकि तुम्हारा भाई तुम्हारे साथ था और मेरा भाई मेरे खिलाफ. अंदरूनी एकता बनाए रखो, क्योंकि किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुराड़े के पीछे लकड़ी का हिस्सा नहीं होता. धावसंख्या झाले 23 धावा फलकावर लगावले गेले आहेत. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय परंतु चांगला चेंडू गॅदर केला. थोडी चांगली फेकी म्हणावी लागेल.
चांगली फेकी केली आहे, कारण छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. धावसंख्या होताना पाहतोय 25-25, लॉस ऑफ 1 विकेट. हो, चांगला क्रॅकिंग शॉट आणि सुप्रिया वहिनीचं स्वागत मात्र केलंय 6 धावेने. 6 धावेने. प्रैक्टिस एक ऐसी चीज है जिसके सामने टैलेंट भी फेल है. जबरदस्त स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या झाले 31. 8 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे. 8 चेंडू 17 धावा. T20 मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज डेव्हिन ब्रावो वेस्ट इंडिज 614. राशिद खान अफगाणिस्तान 500 विकेट. सुनील नारायण वेस्ट इंडिज 474. इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिका 466 विकेट. शाकिब अल हसन 436 विकेट. धावसंख्या नक्कीच झालेली 31. 2.4 चेंडू. 2.4 चेंडू झालेत. धावसंख्या झाली 31. यशस्वी तोच माणूस होतो ज्याच्यावर लिंबू जरी फेकला तर तो सरबत करून पितो. ओहो, काय स्ट्रोक मारलाय. शॉट ऑफ द डे. छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. काय स्ट्रोक मारलाय. काय स्ट्रोक मारलाय. जबरदस्त बॅटिंग. 37 धावा. काय चेंडू टाकला गेला. फुलटॉस चेंडू होता. फक्त दिशा दिली. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि इथे मात्र बॅटरचं फुटवर्क. 2.5 चेंडू हाताळले गेले. 37 धावा. काय बॅटिंग रोशनने गेले. अप्रतिम बॅटिंग रोशनसाठी सर्वांना आला पाहिजेत. संघाचं नाव सुद्धा रोशन केलेलं आहे. 37 धावा वैयक्तिक त्याच्या झालेल्या आहेत या 4 धावेनंतर. काय बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 41. 6 चेंडू आणि 7 धावा. बघा समीकरण कुठे होतं आणि कुठे आलं. 6 चेंडू 7 धावा असा हा रंगणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला भेटतो. बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूँ, बिना मिले तेरा हाल बता सकता हूँ. अरे मेरे मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंख के आंसू मेरे आंख से निकाल सकता हूँ. काय स्ट्रोक. काय बॅटिंग केलेली आहे. 6 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण नक्कीच आपण पाहतोय. संघर्ष असा करा की विरोधकांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. नक्कीच विरोधक सुद्धा नक्कीच कौतुक करतील अशी बॅटिंग बॅटरच्या माध्यमातून. जब जब मॅटर बडे होते हैं तो ये जनाब खडे होते. काय बॅटिंग केली आहे. जिथे जिथे विक्स असते तिथे मात्र रोशनची एंट्री फिक्स असते. नवीन बॉलर आले चिंतामणी. राहुल गायकवाड आदरणीय सन्माननीय राहुल गायकवाड आणि आदरणीय सन्माननीय अरविंद वाघमारे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये. नक्की साहेब तुम्ही आलात. आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्या पदस्पर्शाने टुर्नामेंट धन्य धन्य झालेली आहे. आणि अरविंद सरांचं स्वागत सुद्धा 4 धावेने केलेलं आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावा. नारी नारी मत कहना, नारी रत्न की खान है, इसी नारी से पैदा हुए रामकृष्ण जैसे भगवान है. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण का आमचा संघर्षच आमचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालेला आहे. काय संघर्ष केलेला आहे. जबरदस्त. निलेश पेवेकर आणि सागर पेवेकरचं स्वागत मात्र केलेलं आहे 4 धावेने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. नेहुळ वर्सेस खारेगाव टॉस साठी यायचं आहे.
खारेगाव या संघाचा कर्णधाराला विनंती करतो टॉस साठी यायचंय. खारेगाव, नेहरू विरुद्ध खारेगाव असा लागणार सामना.